हनी ट्रॅपचे प्रकार जर बघितले आपण तर देवांच्या प्रकार जे होते अप्सरांना पाठवून ते वेगळे होते, कुरुलकरांचा प्रकार वेगळा आहे. आणि आता जो आपण हा 70-72 अधिकाऱ्यांना ज्या हनी ट्रॅपमध्ये अडकवलं असं जे सांगितलं जात आहे त्याचा प्रकार वेगळा आहे. की याच्यामध्ये की स्पाय हनी ट्रॅप जो असतो, तर स्पाय पूर्वी जे होते की जे जासूस म्हणतो आपण, हे जासूस दुसऱ्या कंट्रीजमध्ये जाऊन काही महिला जासूस होत्या आणि त्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून खरोखरच्या घटना आहेत की नाझी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं, त्यांचा प्रकार वेगळा आहे. आणि हा आत्ताचा आपण जो डिस्कस करतोय हा प्रकार वेगळा आहे. आत्ताच्या ह्या प्रकारामध्ये खरं तर एकच इंटेन्शन महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, की कुठल्या तरी अधिकाऱ्याला फसवून त्याला ब्लॅकमेलिंग, आपण जो खरा ब्लॅकमेलिंगचा प्रकार जो आहे तो हा प्रकार आहे की त्याला त्या आपल्या जाळ्यामध्ये एक तर प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं, एक तर सौंदर्याच्या जाळ्यामध्ये अडकवायचं. नंतर मग आजकाल ह्या सोशल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून की मोबाईल कुठं लावला तरी कॅमेरा, आज म्हटलं तर आपण ह्या बटनमध्ये कॅमेरा लावू शकतो, अशा कुठल्या तरी टेक्नॉलॉजीचा वापर करून मग त्या अधिकाऱ्याचं रेकॉर्डिंग करायचं आणि मग त्या अधिकारी असेल, राजकारणी असेल, कुठल्या तरी प्रतिष्ठित पदावरती असणाराच माणूस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. का तर त्याच्याकडे पैसा असतो, प्रतिष्ठेला तो घाबरत असतो, नावाला घाबरत असतो. पॉवर असण्यापेक्षा पण प्रतिष्ठा त्याची जास्त महत्वाची असते. पॉवर असून तो त्या अशा प्रकरणामध्ये काही करू शकत नाही. परंतु प्रतिष्ठा असेल, त्यानंतर कुठला तरी पद असेल आणि मग घरचा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळी असेल, अशाच माणसांना किंवा अशाच अधिकाऱ्यांना पदावरती असणाऱ्या किंवा प्रतिष्ठित लोकांना ह्या महिला अशा फसवत असतात.